श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये हे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असा सण आहे. कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्या व कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नयेत, कोणत्या प्रकारच्या बांगड्या बोरनान किंक्रांत म्हणजेच अशी बरीच माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवांचे दर्शन, तप याला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर चला तर मग पाहूया यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर जो पुण्यकाळ आहे बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजे 6:20 असणार आहे आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दान, धर्म, कर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली जाते. प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून आलेली आहे. म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामध्ये हातामध्ये गदा घेतलेला आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वास करता जाईचे फूल तसेच ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाटतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत. या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नये. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांनी प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे तर आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं.
कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. पुढचा आहे केशरी रंग. केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. हा केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचे ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मकता ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर सर्वात स्त्रीवर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं. एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन शांत शुद्ध राहतं. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसू शकता. ही झाली शुभ रंग. आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण संक्रांती देवीने या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते. त्या दिवशी त्या रंगाची साडी वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. यावर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात, ओवासायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्याला सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा प्रकारच्या घालायच्या आहे. बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत. आपण कसाराकडे गेलो असतो तेव्हा आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतात. म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका. पिचका बांगड्या हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर ते लगेच हातामधून दूर करा. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे, या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का, हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रामध्ये आपला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता शृंगार हा कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का, हा असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता, कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा आहे, त्यामुळे आपल्याला तो वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे. त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत, ते तुम्ही वर्ज्य करायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांत देवीने
वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घालता तर काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. यावर्षी संक्रांत देवीने पायस भक्षण करीत आहे. म्हणजे पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवीने जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे, म्हणजेच खीर खात आहे. त्यासाठी आपण या दिवशी खीर चुकूनही खायची नाही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळ, पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादीचे यथाशक्ती दान करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल. तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करीदिनी म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जातो. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि ज्याच्यातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण करीदिनी म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जातं. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जातं. तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाही. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवाची पूजा करू नये. बघा, या दिवशी देवीची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये. मन शांत ठेवावे. शांतचित्त ठेवून सर्वांची आदराने वागावे. कुलदेवता व कुलदेवतेचे सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे. नामजप करावा. ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज्य करावे. या दिवशी लांबचा प्रवास करू नये. तसेच या दिवशी शुभ कार्य देखील केले जात नाही. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला खूप महत्त्व असतं. या दिवशी लहान मुलांना बोरनाण घातले जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनाण घातलं जातं. या संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. बोरनाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत बोरनाण करता येते. काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत देखील बोरनाण घालण्याची पद्धत आहे. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळा रंग ड्रेस निवडावा. हलव्याचे दागिने घालावेत. या दागिन्यामध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो. तसेच लूटसाठी मुरमुरे, बत्ताशे, बोर, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणावा. सध्या लोक त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट देखील समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलवावे. खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावे. इतर मुलांना ते लुटायला सांगावे. बोरनाण का करतात याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलावरती पडू नये त्यासाठी सर्वात आधी ही कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनाण केलं जातं. लहान मुलं हे कृष्णाच्या स्वरूपात आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरनाण केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून देखील आपण या काळात बोरनाण करत असतो. या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजा हे व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे तुम्ही कोणत्याही दिवशी बोरनाण करू शकता.
आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.